नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रमैत्रिणींनो, आज आपण श्री स्वामी समर्थांचे भक्त बाळप्पा महाराज यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. कर्नाटकमधील विजापूर जिल्ह्यात श्री स्वामी समर्थ भक्त बाळप्पा महाराज एका धार्मिक ब्राह्मण कुटुंबातील होते. त्यांच्या घरात सावकारी व्यवसाय होता, तसेच सोन्याचा व्यापारही करत होते. घरातून आध्यात्मिक वातावरणामुळे वयाच्या 30व्या वर्षी संसारातून सुटका करून आध्यात्मिक गुरुच्या शोधात ते गाणगापूरला आले होते. त्यांच्या मोठ्या मुलीचा त्यांनी विवाह केला आणि मुलाची मुंज करून संसार विरक्त झाल्यामुळे गुरुच्या शोधात ते फिरत होते. त्यांच्या मुरगुड गावावरून ते गाणगापूरला गेले आणि तेथेच त्यांनी अनुष्ठान मांडले. तेथे त्यांना एका ब्राह्मणाने सांगितले की तुम्ही अक्कलकोटला जाऊन स्वामी सेवेत वाहून घ्यावे. त्यांना तसे स्वप्न पडले होते. ते अक्कलकोटला आल्यानंतर स्वप्नात पाहिलेल्या मूर्तीप्रमाणे स्वामींची मूर्ती पाहून त्यांना खूप आनंद झाला होता. तेथील औदुंबराला मिठी मारून त्यांनी आनंदाश्रू गाळले. तेथेच त्यांना खात्री पटली की स्वप्न दृष्टांत देणारे दिगंबर रूप सतपुरुष श्री स्वामी समर्थ महाराज हेच होते. म्हणून लगेचच त्यांनी स्वामींकडे धाव घेऊन त्यांचे चरण पकडले. हा क्षण म्हणजे गुरु शिष्याची अद्भुत भेट असा होता. मग बाळप्पा महाराज तेथेच अक्कलकोटला स्थिर झाले व तिथेच राहू लागले. मंदिरातच त्यांनी जप सेवा आणि तपश्चर्या सुरू केली. बाळप्पा हे श्रीमंत घराण्यातील असल्यामुळे सुरुवातीला त्यांना मठातील झाडणे, भांडी घासणे, पाणी भरणे अशा हलक्या कामाची लाज वाटत होती. परंतु स्वामी नेहमी म्हणायचे, निर्लज्जो गुरु सातिद्रो, म्हणजे गुरुची सेवा करताना लाज बाळगू नका. नंतर बाळप्पांची स्वामींवरील निष्ठा वाढत जाऊन ते स्वामींचे परम भक्त झाले. नंतर त्यांच्यामध्ये कसलेही ममत्व राहिले नाही व त्यांनी सर्व संग परित्याग करून श्री स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये स्वतःला वाहून घेतले. समर्थांच्या सेवेमध्ये अनेक सेवेकरी होते. सगळे आपापल्या परीने श्री स्वामी महाराजांची सेवा करीत होते. परंतु या सर्वांमध्ये फार थोर असलेले श्रीमंत सद्गुरू बाळप्पा महाराज यांनी स्वामींची अपार भक्ती आणि सेवा केली होती. किंबहुना स्वामींची सेवा कशी करावी याचा परिपाठ बाळप्पा महाराजांनीच घालून दिला होता, जो आजही कार्यरत आहे. रोज सकाळी भुपाळीने सुरुवात करून स्नान घालून स्वामींची सेवा केली जायची. यामध्ये बाळप्पा, चोळप्पा, भुजंगाप्पा, चोळप्पांचे जावई, श्रीपाद श्री स्वामी व सुंदरबाई असे अनेक सेवेकरी होते. प्रत्येकाकडे कामे ठरलेली असायची. यामध्ये ढवळाढवळ चालत नसे. रोज आरती व्हायची. मग स्वामी कोठेही असो यामध्ये खंड पडत नसे. आरती झाल्यानंतर मग भक्तांनी समर्पित केलेला जो काही नैवेद्य असेल तो मात्र स्वामी सहस्त्र इतरांना वाटप करत असे. असे करण्यामागचा स्वामींचा हेतू हाच होता की सर्वांना स्वामींचे दर्शन मिळाले. हा प्रसाद वाटत असताना बाळप्पा प्रसादासाठी नेहमी प्रथम हात पुढे करायचे. परंतु स्वामींनी बाळप्पांना कधीही प्रसाद दिला नाही. त्यामुळे बाळप्पा मनाने रोज खिन्न व्हायचे आणि आजही आपल्याला प्रसाद मिळाला नाही म्हणून रडत बसायचे. अशी बरीच वर्षी गेली. रोज बाळप्पा हात पुढे करायचे आणि स्वामी काही देत नसायचे. पण एक दिवस मात्र बाळप्पाने ठरवले की आज काहीही होऊ, आज प्रसाद घेतल्याशिवाय परत फिरायचेच नाही. आरती झाल्यानंतर रोजच्या नियमाप्रमाणे प्रसाद घेण्यासाठी भक्तगण स्वामींच्या दर्शनासाठी गोलाकार उभे राहिले. मग स्वामींनी सर्वांना प्रसाद देऊ लागले. तेव्हा बाळप्पाने एका भक्ताच्या पायामधून हात पुढे घातला आणि प्रसादाची वाट पाहू लागली. स्वामींना दिसू नये म्हणून त्यांनी एका भक्ताच्या आडून हात पुढे केला होता. परंतु स्वामींनी दृष्टीचे चालक मालक आहेत. कुठूनही गोष्ट त्यांच्यापासून लपणे शक्य नाही. तरीही बाळप्पाने ही चालाकी केली होती. स्वामी प्रसाद वाटत बाळप्पाच्या हातापर्यंत आले आणि एक क्षण तेथे थांबले आणि दुसऱ्या क्षणी बाळप्पाच्या हातात भली मोठी प्रसादाची थाळी पडली. मग बाळप्पाने ती थाळी घट्ट पकडून तेथून निघून गेली. न जाणे स्वामी पाहताच आणि मोठ्या कष्टाने मिळालेला प्रसाद काढून घेतला. त्या भीतीने बाळप्पाने तेथून धूम ठोकली होती. असा विचार करून बाळप्पा घरी आले. दरवाजा आतून बंद केला. हृदयाशी प्रसाद म्हणून मिळालेली थाटी घट्ट धरली आणि हमसून हमसून रडू लागले आणि मनातच म्हटले, स्वामी का बरं इतका वेळ लावला या गरीबाला प्रसाद देण्यासाठी? माझ्याकडून असा काय अपराध घडला की मला प्रसादासाठी एवढी वाट पाहायला लागली? आज मन पामराचे काय भाग्य उजळले की मला स्वामींचा प्रसाद मिळाला. अशी म्हणत म्हणत ते प्रसाद न खाता रडत राहिले. त्यांची भाव समाधी लागली होती.
आणि इतक्यात दरवाजा जोराजोरात वाजू लागला. बाळप्पा दार उघडा, बाळप्पा दार उघडा असा आवाज येऊ लागला. कसल्याही परिस्थितीत तुम्हाला लगेच बोलवले आहे. झाले, बाळप्पाने ओळखले स्वामींनी का बोलवले आहे. आता स्वामी पुढे जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. मग बाळप्पा लगेच स्वामीकडे गेले. स्वामींच्या पुढे हाताची मूठ पुढे करून मान खाली घालून ते उभे राहिले. तोवर स्वामी म्हणाले, हरामखोर, हमसे नजर चुरा के प्रसाद लेके जाता है. तू बडा जिन है, ना तुम मुझे छोडेगा ना मैं तुझे. ला वो प्रसाद ला. तशी बाळप्पानेही थाळी स्वामींच्या हातात देऊन टाकली. मग स्वामींनी ती थाळी घेतली व बाळप्पालाही अत्यंत प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाले, अरे, तू या प्रसादाच्या मागे का लागला आहेस. जो प्रसाद तुला द्यायचा आहे तो मी तुला कधीच दिला आहे. माझ्या मांडीवर मी तुला घेतले आहे. माझ्या शेजारीच मांडी घालून तू बस. हाच तुला प्रसाद. तशीच स्वामीने त्याच्या बोटातील श्री स्वामी समर्थ अक्षरे कोरलेली अंगठी बाळप्पांच्या बोटात स्वतःच्या हाताने घातली आणि माझे कार्य तू पुढे चालव असा जणू साक्षात्कार केला. स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या गळ्यातील रुद्राक्ष, छटा आणि पादुका बाळप्पांना प्रसाद म्हणून दिल्या आणि डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला व औदुंबर छायेत बसण्याची आज्ञा केली. त्यावर बाळप्पांनी कधी प्रसादाला हट्ट केलाच नाही. तो प्रसाद म्हणजे स्वामींच्या शेजारीत समाधी घेण्याची परवानगी बाळप्पाला मिळाली होती, की जी दुसऱ्या कोणालाही मिळाली नव्हती. ती फक्त बाळप्पालाच मिळाली होती. धन्य ते स्वामी गुरु आणि धन्य ते बाळप्पा महाराज. त्यानंतरही स्वामी समर्थ आणि बाळप्पा महाराज यांच्यामध्ये अनेक आध्यात्मिक आणि प्रारब्ध विषयी संवाद झाले होते. त्या वर्षी स्वामी समर्थ महाराजांनी बाळप्पांना, तुम्ही जरी माझे भक्त असला तरी स्वकर्माने मिळालेले प्रारब्ध भोगावेच लागते असे सांगितले होते. तसेच त्यावर नियमित भगवंताचे नामस्मरण हाच एकमेव उपाय हे महाराज सांगत होते. पुढे स्वामींच्या निर्वाणानंतर मठाची संपूर्ण जबाबदारी बाळप्पांकडे आली होती. नंतर राजांनी मठ सांभाळण्यासाठी मानधन किती देणार हे विचारले होते. त्यावर बाळप्पा म्हणाले की मी स्वामींची सेवा करतोय, मी हे मानधनासाठी करत नाही. स्वामी सेवेत बाळप्पा असे भक्त होते की त्यांचा पदाचा किंवा पैशाचा कसलाही गर्व नव्हता. तसेच स्वामी महाराजांना श्री स्वामी समर्थ असे नाव देणारे बाळप्पा हेच भक्त होते. पुढे त्यांनी मठाचे काम केले. नंतर सन 1910 मध्ये बाळप्पा महाराजांनी समाधी घेतली. आजही अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनाला जाणारे सर्व भक्त भाविक बाळप्पा महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतात. त्यांच्या मठात स्वामी समर्थ महाराजांच्या पायाचे ठसे उमटलेले दिसतात. तसेच मठात स्वामी समर्थ महाराजांचा बाळप्पा आणि चोळप्पा महाराजांकडे सोबत काढलेला ओरिजिनल फोटो आहे. तसेच काशीचे शिवलिंग आणि त्यांच्या गुरु परंपरेतील गजानन महाराज यांची मूर्ती तेथे बसवण्यात आलेली आहे. स्वामी समर्थ महाराजांची ही विश्रांतीची जागा होती असे सांगण्यात येते. श्री स्वामी समर्थांच्या निर्वाणानंतर जवळपास 32 वर्षे बाळप्पा महाराज होते. नंतर गंगाधर स्वामी महाराज आणि त्यानंतर गजानन महाराज अशी त्यांची गुरु परंपरा सांगितली जाते. बाळप्पा महाराज यांच्या मठाचा परिसर मोठा आहे. मठाभोवती भव्य दगडी तटभिंती आहेत. त्या तटभिंतीत असलेल्या दुमजली प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला स्तंभ शाखा व वर महिरपी कामाने आहे. प्रवेशद्वाराच्या ललाट बिंबावर गणपतीची मूर्ती व खालील बाजूस कीर्तिमुख आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या मजल्यावर नगरखाना आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या मठाची संरचना आहे. दुमजली सभामंडपात लाकडी स्तंभ व त्यावर सज्जा आहे. हे सर्व स्तंभ महिरपी कमानींनी एकमेकांशी जोडलेले आहेत. या खांबाच्या वरील बाजूला स्वामी समर्थांचे अनेक जुने छायाचित्रे लावलेली आहेत. सभा मंडपात पुढील बाजूला गंगाधर महाराज यांची समाधी आहे. बाळप्पा महाराजानंतर गंगाधर महाराज हे गादीवर आले होते. गर्भगृहाच्या उजवीकडे अक्कलकोटचे गजानन महाराज शिवपुरे यांची समाधी आहे. गजानन महाराज हे गंगाधर महाराजांच्या नंतर गादीवर आले होते. अशा या गुरु शिष्य परंपरेमुळे या मठाला गुरु मंदिर असे म्हटले जाते. 25 नोव्हेंबर 2017 या दिवशी येथे एक चमत्कार घडला. मठाच्या छताचे नूतनीकरण केल्यानंतर मठाच्या जुन्या फरशा बदलून तेथे ग्रेनाइट फरशा बसवल्या जाणार होत्या. कामाला सुरुवात होणार होती त्याच दिवशी फरशांवर स्वामींच्या पाऊल खुणा दिसल्या. त्यामुळे त्यानंतर फरशा बदलण्याचे काम थांबवण्यात आले व जुन्या फरशा तशाच ठेवण्यात आल्या. आजही या फरशा स्वामींची पावले पाहत येतात. भाविकांना कळावे यासाठी
या विशिष्ट फरशांना खुणा केलेल्या आहेत. स्वामी समर्थ पलंगावर असायचे व बाळप्पा महाराज त्यांच्या पुढ्यात बसायचे. तो पलंग या सभा मंडपात आहे. रात्रीच्या आरतीनंतर येथे पांघरून घालून स्वामींना निद्रस्त केले जाते. सभा मंडपात गंगाधर महाराजांच्या समाधीच्या बाजूला स्वामी समर्थांचे मूळ छायाचित्र लावलेले आहे. ही छायाचित्र अमेरिकेच्या कोडॅक कंपनीच्या अधिकाऱ्याने 1872 साली काढलेले आहे असे सांगितले जाते. सर्व शिष्यांसह स्वामी समर्थांचे टिपलेले हे एकमेव छायाचित्र आहे. सभा मंडपापासून 4 पायऱ्या उंचावर येथील गर्भगृह आहे. या गर्भगृहात मध्यभागी बाळप्पा महाराजांची समाधी आहे. त्यावर त्यांचा धातूचा मुखवटा व नागमूर्ती आहे. याशिवाय या गर्भगृहात स्वामी समर्थांची मूर्ती व स्वामींनी बाळप्पा महाराजांना दिलेल्या मूळ चिन्मय पादुका आहेत. याच पादुका घेऊन बाळप्पा महाराजांनी हा मठ स्थापन केला होता. या मठाच्या प्रांगणात राम मंदिर आहे. दररोज पहाटे 5 वाजता गुरु मंदिरात काकड आरती होते. संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत आरती होते. या मठात गुरु पौर्णिमा, दत्त जयंती, स्वामी जयंती आदी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. भाविकांसाठी येथे दररोज अन्नदान केले जाते. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे बाळप्पा महाराजांची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि बाळप्पा महाराजांचा मठ कोणी कोणी पाहिला आहे हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशीच विविध प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.